सुट्टीचा वार म्हणजे रविवार. नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार. सुट्टीच्या दिवशी आपण सगळे आम्ही एकत्र आहोत. उद्यापासून ऋतुराजची शाळा सुरू होणार आहे आणि आज रविवार असल्यामुळे तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहोत. चला तर मग तयारीला लागू. रेसिपी करिता अंडी उकडत ठेवलेले आहेत. एक बाजूला भाकरी तयार होत आहेत. उकडपिठाच्या भाकरी आम्ही खातो. जर कोणाला उकडपिठाच्या भाकरीची जर का माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. छान अशी भाकर फुगत आहे. रेसिपी करता 4 उकडलेली अंडी, 2 कांदे, 2 टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, हळद, मीठ चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. भूमी आमची आज तिथे शांत बसले. जी काय करते का तू भूमी? काल मला त्रास दिला त्यांनी, आज जरा शांत आहे, ती खेळते. त्यानंतर मिरची अशा प्रकारे कांदा बारीक चिरून झालेला आहे. टोमॅटोही बारीक चिरून झालेला आहे. आता आपण सर्व कोथिंबीर पण बारीक अशी चिरून घ्यायची आहे. मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. आपापल्या तिखटीप्रमाणे आपण मिरची कमी जास्त घेऊ शकता. आपण मसालाही त्यात टाकणार आहोत. अशा प्रकारे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची कापून झालेली आहे. आपण गॅस पेटवलेला आहे. तुम्ही खेळत होती, तिची नजर गेली आम्ही काहीतरी करतोय, तर ती म्हणते मलाही उचलून घ्या आणि काय करतं ते मला बघू दे. तेल आपलं तापलेलं आहे. सर्वप्रथम आपण कांदा टाकूया. असं करायचं हो का? लक्ष दे. कांदा लाल तांबूस झाला की आपण टोमॅटो जे काय आहे ते टाकणार आहोत. गेला. मिरची टाकली. कांदा, टोमॅटो, मिरची सर्व आपण टाकलेलं आहे. त्याचसोबत आपण तेव्हाच पीठ टाकायचं आहे, जेणेकरून लवकर शिजायला मदत होते. नॉनव्हेज असला की आम्ही हिंग टाकतो. भूमी करिअर असल्यामुळे एक हाताने काम करायला लागते. माझी पत्नी मदत करते. सुरुवातीला आपण घरचा आमचा गरम मसाला आहे तो टाकत आहोत. त्यानंतर थोडीशी हळद आणि तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखट मसाला टाकू शकता. हाही आम्ही घरी बनवलेला आहे. मे महिन्यामध्ये मिरच्या वाळून आपण टाकतो. आहे आपण त्यात कोथिंबीर टाकणार आहोत. मस्तपैकी कलर आलेला आहे. खमंग असा वास सुटलेला आहे. आपण 4 अंडी उकडलेली घेतली होती ती आता आपण त्यात किसून टाकणार होतो. जे व्हेजिटेरियन आहेत, जे शाकाहारी आहेत, ते पनीर फ्राय करून तांबूस करून किसून टाकू शकतात. अशा प्रकारे किसून कढईमध्ये डायरेक्ट आपण टाकणार आहोत. अंडी आपण किसून टाकलेली आहेत. सावकाशपणे हलवारपणे हलवायचं आहे.
उकडलेले अंडे असल्यामुळे नॉर्मली आपण कच्चे अंडे फोडून टाकतो त्यावेळेला काय तेवढा प्रॉब्लेम येत नाही, तेव्हा जास्त ते अंडे हलवायला लागतात तेव्हा ते बुर्जी बनते. तुम्ही याला आता उकडलेल्या अंड्याची बुर्जी म्हणू शकता. आणि जे खवय शाकाहारी आहेत त्यांनी पनीर टाकून अशा प्रकारे व्हेज बुर्जी करू शकता. आपली अंडा बुर्जी तयार झालेली आहे. ऋतुराजचा मिकी माऊचं ताट आहे. आता ऋतुराज आपल्याला सांगेल बुर्जी कशी झाली आहे ती. आवडली का? हा मस्त. एक बाजूला भूमी पण खात आहे, तिला सारखं भरवायला लागतंय आणि ऋतुराजला सांगायला लागतंय कमी खा म्हणून. तर तुम्ही रेसिपी बनवून सांगा आम्हाला कशी झाली ती कमेंट करा. आत्ता मी आजची रेसिपी कशी झाली टेस्ट करतोय. मटण खिमा जसं होतो त्या पद्धतीने झालेली आहे. भूमी पण खात आहे. हे दाखव कसं खायचं दाखव. भूमी पण बघा कशी खात आहे. आजचा रविवारचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.